नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका सौ जयश्री वावळ आपणा सर्वांचं क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत प्रकरण 5 भारतातील ग्रामीण विकास यामधील राहिलेला स्वाध्याय म्हणजेच प्रश्न क्रमांक 4 व 5 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत. या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरील ऑल हे बटन सिलेक्ट करा, म्हणजेच मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पोहोचतील. या चॅनलवरती इयत्ता 11वी आणि 12वीचे मराठी आणि भूगोलाचे संपूर्ण स्वाध्याय देखील अपलोड केलेले आहेत. यामध्ये पहिला प्रश्न आपण चौथा प्रश्न पाहणार आहोत. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. यामध्ये प्रश्न पहिला आहे, कुसुमताईंनी त्यांचा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये सुरू केला, त्यामुळे तेथील लोकांना रोजगार मिळून त्यांच्या राहणीमानात सुधारणा झाली. अशा प्रकारे आपल्याला संकल्पना या ठिकाणी सांगता येणार आहे. या उदाहरणातील संकल्पना ग्रामीण औद्योगिकीकरण आहे. तर या संकल्पनेचे स्पष्टीकरण आपल्याला सांगता येईल की हे जे ग्रामीण औद्योगिकीकरण आहे, या प्रक्रियेद्वारे देशातील जो ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागात उद्योग विकसित केले जातात आणि त्याद्वारे रोजगार निर्मिती करून ग्रामीण भागाचा विकास केला जातो. अशा प्रकारे आपल्याला संकल्पना आणि त्याचं स्पष्टीकरण सांगता येईल. दुसरा प्रश्न आहे, रावजींनी कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला. उत्तर आहे, संकल्पना याची उत्पादक कृषी पतपुरवठा म्हणजेच ट्रॅक्टर वगैरे आपण जे घेत असतो त्याला उत्पादक कृषी पतपुरवठा म्हणतात. स्पष्टीकरण, शेतातील उत्पादनाशी जे कर्ज संबंधित असते अशा कर्जाला उत्पादक कृषी पतपुरवठा म्हणतात. तिसरा आहे, उच्च प्रतीची बी बियाणे खरेदी करण्यासाठी बँक लहान छोट्या शेतकऱ्यांना अनुदान पुरवते. उत्तर याची संकल्पना आहे अल्पकालीन पतपुरवठा. स्पष्टीकरण आहे, 2 वर्षाच्या कालावधीसाठी अल्पकालीन कर्ज पतपुरवठा केला जातो. इत्यादी कारणांसाठी बँक जी आहे ती लहान मोठ्या शेतकऱ्यांना अनुदान पुरवते. चौथा प्रश्न आहे, दामाजींनी यावेळी सावकाराकडून कर्ज घेण्याऐवजी गावातील पतसंस्थेकडून कर्ज घेतले. उत्तर आहे, संकल्पना आहे कृषी पतपुरवठ्याचा संस्थात्मक मार्ग. आणि स्पष्टीकरण आहे, कृषी पतपुरवठ्याचा जो मार्ग शासनाच्या मालकीचा असतो किंवा शासनाद्वारे नियंत्रित केला जातो त्यास कृषी पतपुरवठ्याचा संस्थात्मक मार्ग असे म्हणतात. उदाहरण आहे ग्रामीण सरकारी पतपुरवठा संस्था. पाचवा आहे, रामरावजींनी शेतीमध्ये सिंचन व्यवस्थेच्या उद्देशाने बँकेच्या अटी व नियमांनुसार 10 वर्षांसाठी कर्ज घेतले. याची संकल्पना दीर्घकालीन कृषी पतपुरवठा आहे. म्हणजेच जो कृषी पतपुरवठा 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी केला जातो त्या कृषी पुरवठ्यास दीर्घकालीन कृषी पुरवठा असे म्हणतात. अशा प्रकारे आपला जो चौथा प्रश्न आहे त्याचा अभ्यास झालेला आहे. यानंतर प्रश्न 5वा आहे, खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या. अशा प्रकारचा उतारा जो आहे तो आपल्याला पान क्रमांक 35 वरील पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे. हा प्रश्न वाचल्यानंतर खाली 4 प्रश्न दिलेले आहेत. उतारा वाचताना अगदी काळजीपूर्वक उतारा या ठिकाणी वाचायचा आहे, कारण त्याच्या खालची जी प्रश्न उत्तरे आहेत ती व्यवस्थितरित्या आपल्याला सोडवता येतील. महात्मा गांधींचे विचार थोडक्यात सांगा. उत्तर आहे, महात्मा गांधींच्या मते भारत हा खेड्यांचा देश आहे आणि खेड्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास साध्य करणे अशक्य आहे. दुसरा प्रश्न आहे, ग्रामीण विकासाबाबत शासनाच्या भूमिकेवर प्रकाश टाका. उत्तर आहे, ग्रामीण विकास साध्य करण्यासाठी शासनाने पंचायती राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय व राज्य सरकारांच्या विकेंद्रीकरणाच्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे व त्यासाठी आदर्श गाव या संकल्पनेचा संपूर्ण भारतातील यशस्वी यथोगाथांच्या माध्यमातून अभ्यास करणे गरजेचे आहे. पुढील प्रश्न 3रा आहे,
ग्रामीण विकास साधण्यासाठी कोणत्या उपाययोजना सुचवल्या आहेत? उत्तर आहे, ग्रामीण विकास साधण्यासाठी पंचायती राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय व राज्य सरकारांचे विकेंद्रीकरण आणि स्वयंशासन या उपाययोजना सुचवलेल्या आहेत. त्यानंतर प्रश्न 4 आहे, गावाचा उत्कृष्ट नमुना म्हणजे असे गाव जेथे सर्वजण साक्षर आहेत, सर्वांना रोजगार उपलब्ध आहेत आणि सर्वजण उच्च दर्जाचे जीवनमान अनुभवत आहे. अशा प्रकारे आपला हा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी आपण अभ्यास त्याचा केलेला आहे.